पुढची बातमी आहे पैठणमधली, कारण संभाजीनगर आसपासचे सगळे जिल्हे या सगळ्याला अतिवृष्टीचा मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला होता आणि यामध्ये अगदी मरमर करून पाणी देऊन देऊन जगवलेली जी पिकं होती ती या अतिवृष्टीनं आता वाहून नेलेली आहेत। ही जी दृश्य आपण बघतोय पैठणमधली मोसंबीच्या बागांमधली ही दृश्य आहेत। या अतिवृष्टीनं आणि या मुसळधार पावसामुळे अख्खं मोसंबीचं पीक वाया गेलेलं आहे। ही अख्खी बाग उद्ध्वस्त झालेली आहे आणि संपूर्ण बागेमध्ये मोसंबीचा खच पडलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतोय। मराठवाड्यातलं चित्र किती भयावह आहे आणि शेतकरी कसा देशोधडीला लागलाय त्याचं हे उदाहरण। मी सध्या पैठण तालुक्यात आहे। पैठण हा मोसंबीचा आगार म्हणून ओळखलं जातं आणि त्या बागा कशा पाण्यात आहेत। हा खरं तर जायकवाडीचं जे पाणी सोडलं त्यामुळे हे शेतकऱ्यांवरती संकट ओढावलेलं आहे। 3000 क्युसेक्स एवढा विसर्ग झाला आणि त्यानंतर या मोसंबीच्या बागा पूर्णपणे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। आता तरी पाणी ओसरलं, मात्र काही वेळापूर्वी इथं प्रचंड पाणी होतं आणि या मोसंबीच्या बागा दिसत देखील नव्हत्या। खरं तर सर्वसामान्य शेतकरी या जे झाड आहेत त्याला मुलाबाळाप्रमाणे जपतो। त्याचं फळ कधी घ्यायचं, ते कधी बाजारात न्यायचं या सगळ्याचं नियोजन करतो। मात्र त्या नियोजनावर निसर्ग कशा प्रकारे पाणी फेरतो त्याचं हे उदाहरण म्हणता येईल आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी निश्चित आस करतोय की आता ह्या पावसाने थांबलं पाहिजे आणि तो हेही म्हणतोय, गोदामाय नको ग एवढी कोपू। खरं तर याच गोदावरीच्या पाण्यावर इथल्या अनेक हेक्टरवरच्या बागा हिरव्यागार झाल्या, मात्र त्याच बागा आता पाण्यामुळे पिवळ्या पडायला लागल्या। 6 एकर मोसंबी साहेब, 1000 झाड आहे सर्वसाधारण। पूर्णपणे माल गेलेला आहे, माल असा सडू लागलाय पूर्ण। जवळपास 5 ते 6 लाखाचा माझं खर्च झाला होता। 20 ते 25 लाखाचं नुकसान झालंय साहेब। एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं साहेब, काहीच नाही राहिलंय शिल्लक। सरकारकडनंच अपेक्षा आहेत आता। टोटल अशीच नुकसान झालेली शेतीची तुम्हाला सांगतो मी। ह्या बगीच्याची नुकसान इतकी मोठी झालेली काही भरून पण निघणार नाही। सरकारकडून हिचे काही दिले जाणार नाही आम्हाला माहिती। हिचे 1 लाख रुपये बी अनुदान दिले तरी पुरणार नाही साहेब। हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे शेती, पूर्ण टोटल काहीच राहिले। हे पाणी जर असंच या ठिकाणी राहिलं, 24 तास पाणी जर राहिलं तर अशा पिवळ्या मोसंब्या पडतील आणि हे नुसत्या मोसंब्याच पिवळ्या पडणार नाहीत तर शेतकऱ्याचं भविष्य असं पिवळं पडेल, ते खाली गळून पडेल, पान गळती होईल आणि ज्याच्यावर दिवाळी करायची होती, जे मोसंबीचा जो बाग आहे तो काढणीला आलेला होता, आता दिवाळी कशी करायची, नाहीतर शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय आणि त्याला कारणीभूत आहे लहरी निसर्ग आणि जायकवाडीतून सोडलेलं पाणी। सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की संत्र्याची गळ ही सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे। कारण की मागच्या अनेक दिवसापासून जो पाऊस येतो त्यामुळे शेताच्या खाली जर बघितलं तर शेवाळ साचलेला आहे आणि त्यावरनं कल्पना येते की जर शेतामध्ये शेवाळ तयार होत असेल तर सातत्याने ही जमीन किती दिवसापासून ओली असेल आणि त्याचा परिणाम संत्र्याच्या झाडावर, संत्र्याच्या पिकावर झालेला आहे की मोठ्या संख्येने ही फळगळती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। जर का दूरवर बघितलं तर संत्र्याचा सडाच आपल्याला पाहायला मिळत आहे। 4.5 एकर जमीन आहे आणि 4.5 एकरमध्ये पूर्ण संत्रा आहे आणि संत्र्याचे झाडं आलेले आहे। पूर्ण सडा हा पडलेला आहे आणि जे संत्र अटकून आहे झाडाला ते पण पडण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून हे काही संत्रा राहणार नाही आमचा, त्याच्यामुळे एवढं पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं। मला एक सांगा की किती नुकसान पैशामध्ये जर मोजायचं असेल तर? जवळजवळ 8 लाख म्हणजे 20 ते 25 लाखात नुकसान झालेलं आहे।
मोठ्या संख्येने संत्रा उत्पादक शेतकरी असेल, मोसंबी उत्पादक शेतकरी असेल यांचं नुकसान झालेलं आहे आणि ते दृश्यांमध्ये देखील आपल्याला हे पाहायला मिळत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान आहे. त्यामुळे निश्चितच या संपूर्ण शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जेव्हा सरकार अतिवृष्टी संदर्भात पॅकेजची घोषणा करेल, शेतकऱ्यांना मदत करेल, तेव्हा संत्रा उत्पादक आणि मोसंबी उत्पादक जो नागपूर असेल किंवा पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भातला जो काही जिल्ह्यातला भाग आहे तिथले जे शेतकरी आहेत त्यांचा देखील विचार व्हायला पाहिजे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर.